देखिए पूरा खेती है और यहाँ पे गाय भैंस है और लोग इतने इकट्ठा हुए हैं और यहाँ पे साफ है करके बोला है। आत एक जण जावा तू जा की हो बोला की कागद आहे सूर्या आमऱ्या एक काम करा वरती कोणतरी या। कुठे गेलं सूर्या कुठे गेलं वर जा रे वर जा पोरा उतरू का या खाली वरती जावा तुम्ही वर जाऊन कापते ए मोबाईल द्या मला अरे जा पटकन देऊ नको पाहिजे साहेब गावला तर तुमचा आहे कुठल्या गावचे आमच्या सापातल्या कामातल्या आई आजी म्हणतात ना ते आजी आहे सगळ्यांना जी पडते की मी बघतो काप की कार 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 सूर्या व्हायब्रेशन करू नका अडकलं तर स्लो मध्ये करा व्हायब्रेशन करू नका। पुढलं काप सूर्या थांब की मला पाटलाच नाही मगाशी मी म्हटलं आपल्याला गडी गमताला त्याने काय स्टिक पाहिजे काय माझी तंबाखू पाडत्या स्टिक कुठे ठेवला तंबाखूला थाप मारल्याशिवाय साप नाही स्टिक द्या बघा नाही आपली स्टिक नाही आणलेली मी पळतच आलोय दंगा करली माझ्या गाडीचे ते माग हाय बघ उपसून निघत्यान हात घाला की माय नाही नाग आहे तुम्ही गुन्हाच धरताय ते काय ते माझं फॉलोअर काय म्हणतंय बघा तुम्ही ओळखताय ना त्याला ओळखतो की हा मला म्हणतात तुम्ही त्यांचं बघून शिकलाय मला म्हणतात तुम्ही त्यांचं बघून शिकलाय तिने ओळखलं अच्छा ऑब्झर्व करतात पण त्याने मला ओळखली नाही ओळखलं आले आले कोण नाव काय आहे निर्जरा मॅडम एवढा व्हायब्रेशन हे गाणं हलवलं ना साप पुढे जातो ओ ताई घ्या ती कोण आत ए पोरा ये देखिए यहाँ से मुंह आया है। आप देख सकते हो यहाँ पे सांप का फन है और मेरे हाथ में इधर है हाथ, मैंने रिस्क लेके यहाँ पे हाथ डाल दिया और सांप ने उधर से एक गैप था उधर से इसको टच होने के बाद फन निकाला। जोर लगा रहा है वो यहाँ से सांप मतलब आगे जाने के लिए या मुझे डराने के लिए जितना स्किन है मतलब बॉडी जितना है उतना उसने बाहर निकाल के मुझे डरा रहा है और यहाँ पे प्रेशर लगाया है, मैंने उसको छोड़ा नहीं। अभी मैं कैमरा ऊपर ही था तो मेरे हाथ में लिया है कैमरा, में दूसरे के हाथ में देती हूँ। तो इस तरह से देखिए आप, रात का समय है, पूरा अंधेरा अंधेरा है, छत के ऊपर ये सांप है। ठीक दिया मला करू नाही लागते भाई रमोया कैसे फंस करते आगनं वडत असणार आहे बरं शिफ्टी मग त्यातला होते ट्रॅक्टर घेऊन येत जा। खाली माणसं थांबू नका, इकडे या कोणतरी वाटल्यास इथं उजेड घ्या आणि हे करा। ते दाबा हा
अरे भैया ते झालर आल्या माय तिरकी आहे हा कुणाला म्हणतात हा चला माय सुरू वरती येऊ दे सापा तुम्ही आलू नका कळलं ना तुमच्याकडे यायला देत नाही मी कळलं ना हाला तिकडे वरती तुम्ही त्याला येऊ दे वरती हाला अरे पाय वाजव की सूर्या नाचू नका पडतात सगळं खाली ते तुझ्या आवाज दिशेने तिकडे यायला बघते तिकडे कर तिकडे उजी दाखवा त्याला तिकडे येऊ देत हलवा हा पत्र वाजव पत्र वाजव सूर्या नाच की जरा अरे काय आहे सूर्या तुला सांगायला लागलो की अरे कशी बी येते का काय सूर्या हा येऊ दे येऊ दे येऊ येऊ दे दे की येऊ दे येऊ दे येऊ दे सोडले मी येऊ दे हे आता अंगावर येते सूर्या पत्रा वाजवी तुझ्याकडे घर पाडू येऊ दे ए बाई ग बसा जरासा गोंधळ मागा प्लीज खालचे लोक हलू नका तुम्ही मामा समोर या वरती आहे ना तुम्ही समोर या तुमच्याकडे येऊ द्या आओ प्लीज साफ केला तर मी धावत नाही हा समोरची नाही लोक आली नका हो खालची तुम्ही यावं समोर इकडं वरती जावा तिकडं जावा समोर तुम्ही जवळ या दिसा त्याला दिसा डोळ्यावर त्याच्या बॅटरी मारू नको तो फक्त वाजव त्या दिशेने येते तुमच्या पायावर जरा पाडा सूर्य साप पकडायला बोलवा त्याला अरे नाच की नाचल्यावर आवाजाने जाते तुझ्या दिशेनं काढी द्या नीट. काठी द्या खाल्ली काठी एकीसनं काठी आण रे काय काट्याल बघितली दांड काय काठी करतो तुला चल बाई हे धरा ते चालते का लय मोठं झालं बारकं झालं अरे ते नव निघला काढला बघा हा एक मिनिट नको काढी साप झाला इकडं काठी नको राहू दे जरा मागवा थोडं मागवा मॅडम स्टार आहे बरं का दिसत नाही ना होय तुम्हाला ओरडल्याबद्दल सॉरी पण कसं आहे बॅटरी बंद कर कोण आहे बॅटरी बंद कर रे खाली तू खाली झाडावर खाली माझं जरा एक मिनिट थांबा खाली या पहिला तू बल हलवालायस नाही माझं हल्लं मी हलवलं नाही नाही शोवर बसलाय चोर हलवलं की जाते होती बरं कसं आहे सांगू तुका तुम्हाला ते रिस्क होतं ना वरती पकडणं एवढं सोपं नाही बघ आमचं हे काम आहे ना जमिनीवरचं काम आहे ठीक आहे ओके तेव्हा पण आम्ही रिस्क म्हणतो घरावरती पकडणे छतवरती विहिरीमध्ये पकडणे खूप रिस्की आहे तुमच्यासाठीच आम्ही माणसं आहे आमच्या हातात काय म्हणजे साप चावला तर आमच्याकडे मंत्र आहे किंवा इंजेक्शन आहे ते आम्ही लगेच हे करून घेणार आहे असं नाहीये सेम तुमच्यासारखी माणसं आहे आम्ही पण एकच आहे की अभ्यासू आहे डॉक्टर अभ्यास करतो म्हणून डॉक्टर बनतो ना सेम
बघितला तेवढं तो इकडे जोर लावून ओढत होता. पूर्ण शरीर जास्तीत जास्त त्याच्याकडे होतं आणि माझ्याकडे किंचित होतं. जर मी सापाला सोडलं असतं तर साप ना सरळ जिथं भिंत संपली ना गोल गोल फिरला असता. मग आपण घर पाडूया का? नाही पाडू शकत घर ना. मग तुमचं नुकसान होऊ नये आणि साप पण सापडावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत होतो तिथं. आणि तुम्ही जेव्हा खालून काहीतरी गोंधळ घालता ना लक्ष विचलित होतं. लक्ष विचलित झाल्यामुळे काय होतंय सापाची बाईट आम्हाला होऊ शकते. असं खूप सर्प मित्रांना झालंय की घरावरती साप पकडत असताना बाईट झालेत. ते आम्हाला माहिती आहे रिस्क. त्यासाठी वरून काय होतंय की तुम्ही शांत बसला ना तुम्हाला काय पण नाहीये शांत बसायचंय फक्त. आता किती पण गोंधळ घाला तुम्ही चालतंय पण ज्या वेळेला आम्ही साप आमच्या हातात येत नाही ना तोपर्यंत तुम्ही असं आमच्या म्हणजे गोंधळ घालून आम्हाला लक्ष विचलित केला तर होत नाही. त्यासाठी ओरडायला लागतंय. घरावरती किती कठीण होतं. एकतर ही झोपडी आहे तुमची वरती पळता येत नाही. याने होते सपोर्टला त्यांच्या हातात जेवढं होतं त्यांनी मला सपोर्ट केले. त्यांनी पण म्हणजे अभ्यास नसल्यामुळे किंवा त्याच्या मनामध्ये भीती असल्यामुळं जास्त मला म्हणजे मदत करू शकले नाहीत. पण मी म्हणते की जेवढी केली त्यांनी तेवढी माझ्यासाठी खूप आहे. कारण काय तिथं घरावरती असं घर आहे की 10 माणसं वरती थांबू शकत नाहीत. एकदम म्हणजे नॉर्मल विटांनी बांधलेलं बहुतेक ते मातीमध्ये पण असेल. मातीमध्ये आहे ना तर अशा घरावरती आपण 2-3 माणसं किंवा पत्रा पण तो हा सीट अशी तगडाची नाही आहे तर ती सीट आहे प्लास्टिकची. त्याच्यामुळं ते मजबूत नव्हतं आणि त्यामुळे तुम्हाला ओरडायला लागलं. खूप रिस्की होतं. मी सापाबद्दल काहीच नाही सांगितले. तर हा नाग साप आहे आणि तुम्ही बघितला असेल वरती किती रिस्क होतं. शूटिंग व्हिडिओ मध्ये किती झालंय कॅमेऱ्यामध्ये काही ते मला माहित नाहीये. जेवढं झालंय तेवढं झालंय पण खूप कठीण होतं साप पकडणं तिथं. रात्रीची वेळ आहे शेतामध्ये घर आहे आणि असा भला मोठा नाग वरती म्हटलं तर कोणी राहणार नाही झोपणार नाही. त्यासाठी साप मिळणं खूप गरजेचं असतं आणि तो मिळाला यशस्वीरित्या. लवकर मिळाला हातामध्ये. जास्त कष्ट त्याला लागलं नाही. मला तर तसं वाटतं की जास्त कष्ट लागलं नाही तिथं. फक्त एवढंच की साप हातामध्ये आल्यानंतर त्याला बाहेर काढायला आम्हाला वेळ लागला. खूप रिस्क होतं तिथं. काम मात्र खूप कमी लागलं. तर हा विषारी नाग आहे आणि ह्याचं विष जे असतं ते न्यूरोटॉक्सिक असतं आणि ह्याची बाईट झाल्यानंतर आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन याच्यावरती अँटीव्हेनम मिळतं आणि ते घेतल्यानंतर आपण आरामात वाचू शकतो. लोकांना वाटतं की साप चावल्यानंतर तो आपल्याला मारण्यासाठी आलाय किंवा आपला दुश्मनी आहे आणि बदला घेण्यासाठी आलाय असं त्यांना वाटतं. तर आता याला बंद करूया. तुम्ही वरती होता का नाही खतरा होता का नाही सांगा. आणि त्यासनी म्हणते या मोर या मोर माझ्या भरोशावरती हो तुमच्यावर वय मोकळा नाही. मला माहिती होतं ना मला लिमिट. मी माझी आणि त्यांची काळजी घेत होतो. ते तुम्हाला कळतंय त्यांना नाही. जीव धोक्यात नाही काढला होता मी. पत्र्यावर बिचारी एकटं उभा यांच्या अंगावर वगैरे साप पडला तर मला यांची जबाबदारी माझ्यावरती नव्हती ना. मी हिंदी व्हिडिओ बनवतो माहितीये तुम्हाला पण मी आज तुमच्यासाठी मराठीच व्हिडिओ बनवून टाकला. बरं आता त्याच्यामध्ये ही कोण आहे सापाच्या कामातली त्यांना माहित आहे. आजी माय माग होता जा थोडस ती बलावर यायला माझा व्हिडिओ बाजवतो ना. पंडूभाऊ सापाच्या कामातली आजी आहे का नाही आहे ना. मी तिचं बघून शिकलोय का नाही. हा आजी आहे. माझे नाव का ठेवलं संपूर्ण ते व्हिडिओ मी बघितलाय. माय का नाव ठेवलं ही पण माहित आहे. माय म्हणजे काय विश्वाची आई बरोबर. तिच्याबद्दल आदर आहेच. ती लहान आहे माझ्यापेक्षा बहीण आहे. ते गेलं उडत पण तिने सापाचं काम शिकवलंय. 10,000 साप वाचलेत आपल्यात पण. इस तरह से ये रेस्क्यू सक्सेसफुल. अरे देवा. आणि मित्रांनो इरळे गावात सगळं विस्कटलेलं आहे. सगळे मराठी आहेत. तर खूप छान असं रेस्क्यू झालेलं आहे. साप लवकर भेटला आणि साप सापडल्यामुळं आम्हीही समाधानी आहे आणि एवढी माणसं आहेत ही पण समाधानी आहेत. तर अशा पद्धतीनं माझा व्हिडिओ आवडला असेल तर बघा माझ्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी मध्येच डॉग आलाय बघा. आता एक कसं बघायला लागलाय बघा असं असं करून आता आलंय मग असं कुठं गेलं माहित नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि मित्रांनो इरळी गाव आहे, साप वाचवण्यात एक नंबर आदर्श गाव आहे, भरपूर असं लांब. सर्वांचे धन्यवाद.